या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, आता आपण पितृपक्षांबद्दल माहिती पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। हिंदू धर्मशास्त्रानुसार उद्यापासून म्हणजे 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे। पितृपक्षाचे हिंदू सनातन धर्मात फार महत्त्वाचे स्थान आहे। मान्यतेनुसार या 15 दिवसात पितर आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा अर्चा तर्पण केले जाते असं म्हणतात की पितरांची विधिवत पूजा केल्यास वंश प्राप्ती होते आणि पितरांच्या आशीर्वादाने सुख सौभाग्य मिळतं। वैदिक शास्त्रानुसार पितृपक्षात काही नियमांचं पालन करणे गरजेचं आहे, अन्यथा पितर नाराज होतात। त्यामुळेच पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया। शास्त्रानुसार पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात करू नये। पितृपक्षामध्ये कोणाशीही खोटं बोलू नये, तसेच अपशब्द वापरू नये, कारण त्यामुळे पितर नाराज होतात। पितृपक्षाच्या दरम्यान मद्यपान, पान, वांगी, कांदा, मांसाहारी पदार्थ, पांढरे तीळ, दुधी, मुळा, लसूण, शेळ अन्न, मसूर डाळ, काळं पीठ यासारख्या पदार्थांचे सेवन वर्जित मानलं जातं। त्यामुळे पितर नाराज होतात असे मानले जाते। पितृपक्षात पितरांचं तर्पण करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो। यासाठी तर्पण करण्यासाठी पांढऱ्या तिळांचा चुकूनही वापर करू नये। तसेच श्राद्धाचं जेवण बनवण्यासाठी लोखंडाचा भांड्याचा वापर करू नये। पितृपक्षामध्ये पितरांसाठी जे काही अन्नपदार्थ बनवाल ते आधी चाखून पाहू नका। तसेच या काळात तुमच्या दारापाशी जर गाय, ब्राह्मण, कुत्रा किंवा भिकारी गरीब व्यक्ती दिसल्यास त्यांचा अपमान करू नका। पितरांच्या तर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम आहे, यासाठी ब्रह्म मुहूर्तात श्राद्ध करू नका। पितृपक्षांचा काळ हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो। असे मानले जाते की पितृपक्षांच्या वेळी पूर्वज स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात। यावेळी तृतीया आणि चतुर्थी तिथीचा श्राद्ध एकाच दिवशी केला जाईल। पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध सुरू होण्यापूर्वी पितृपक्ष अमावास्येला कुश स्वीकारले जातो। त्यानंतर पौष्टपदी पौर्णिमा तिथीला प्रथम श्राद्ध केले जाते। पितृपक्षांच्या पहिल्या दिवशी ऑगस्ट मुनीचे तर्पण आणि श्राद्ध केले जाते। पितृपक्षांच्या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते। त्यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते। या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा, वस्त्रदान केले जाते। या दिवसात पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते। दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते। सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले गेले आहे। यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात। पितृपक्षात तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध त्या तिथीनुसार केले जाते। तुमचे पूर्वज ज्या तिथीला मृत्युमुखी पडले त्या तिथीनुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध केले जाते। श्राद्धाच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आवडते अन्न शिजवा आणि या दिवशी ब्राह्मण, कावळे, गायी, मांजर आणि कुत्र्यांना खायला द्यावे। याला पंचबली म्हणतात। सर्वप्रथम श्राद्धाच्या दिवशी तर्पण करा। तर्पणासाठी तुमच्या पूर्वजांना पाणी, काळे तीळ, जवस अर्पण करा। श्राद्ध पक्षात दररोज तर्पण अर्पण करणे खूप महत्वाचे आहे। पितृपक्षात दानाचे विशेष महत्व आहे आणि तुम्ही कोणत्याही दिवशी दान करू शकता, परंतु ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध असेल त्या दिवशी दान करावे। पितृपक्ष श्राद्ध कधी सुरू होईल? पितृपक्षात मृत्यू तिथीनुसार श्राद्ध केले जाते। जर मृत व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येच्या तिथीला श्राद्ध केले जाते। हा दिवस सर्व पितृश्राद्ध योग मानला जातो। या वर्षी श्राद्ध पक्ष 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि श्राद्ध पक्ष 21 सप्टेंबर रोजी संपेल। वार्षिक श्राद्धाची तारीख कशी शोधावी? कुटुंबातील व्यक्तीला मृत्यू झाला त्या तारखेपासून श्राद्धाची तारीख निश्चित केली जाते। म्हणजेच पितृपक्षातील ज्या दिवशी व्यक्तीने शेवटचा श्वास घेतला त्याच तिथीला आणि त्यावेळी पंचांगानुसार श्राद्ध करावे। जर तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध करावे। पितृपक्षात मंदिरात का जाऊ नये? जर तुमच्या घरात तुमच्या पूर्वजांचे फोटो असतील तर ते घरातील देवी देवतांच्या चित्रासमोर लावू नयेत। याशिवाय त्यांना मंदिरातही स्थान देऊ नये। जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जांचा वास होतो आणि पूर्वजांना राग येतो असे मानले जाते। पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त दान करावे। ब्राह्मणांना दान करण्याची आणि भोजन देण्याची परंपरा आहे। तर मित्रमैत्रिणींनो,
अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ह्या 15 दिवसामध्ये दान करावे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.